नमस्कार पंडित नमस्कार. जी. अरे वा वा. अजय पराड. जाणता राजा या नाटकाचा साऊंड ट्रॅक माझ्या हातात होता. एवढे कलाकार येणार हो. आमच्या डोक्यात काही आलं नाही की बा हा ट्रॅक त्याला चालेल की नाही. बरं. आम्ही आपल्या नेहमीप्रमाणे अजयराव हे सांभाळा साऊंड तुम्ही. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. दुमदुभी दुमदुमे नभी, दुमदुभी दुमदुमे नभी, जमाला नभी. धन्य शिवराज, धन्य शिवराज, धन्य शिवराज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. समरात उभा हा. साऊंड म्हणण्यापेक्षा सुद्धा त्याला आपण नाटकाची गरज म्हणूया. गरज जेव्हा मी तुमच्या प्रॅक्टिसेस चालू झाल्या आणि ती भव्य कल्पना अतिभव्य करण्यामागे तुमची जी काही संकल्पना होती ते ऐकायला छान वाटत होतं, पण प्रत्यक्षात आणताना बऱ्याच गोष्टी त्यातल्या अडचणी या खरं मूळ जाणता राजाला आलं त्याच्यापेक्षा जास्तच होत्या असं मला वाटतं. कारण ढाचा पक्का झाला होता तुमचा मूळ जाणता राजा. तुमचं पण कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे, म्हणजे मूळ जाणता राजा बसवताना सुद्धा. त्यामुळे तुमचं सगळी धाटणी कसं असावं, कसं येणं जाणं असावं, पूर्ण नाटकच पाठ तुमचं. त्यामुळे त्याचा काही प्रश्न नव्हता. पण त्याच्यामध्ये जे झालेले बदल होते, म्हणजे मूळ नाटकाची उंची अधिक उंचीवर नेऊन ठेवण्याची तुमची संकल्पना. पण जेव्हा 2500 विद्यार्थी किंवा सहभागी असणारे एवढे प्रचंड मोठी संख्या करण्यासाठी तुम्ही त्याची लांबी पण वाढवली, उंची नाही वाढवली. फक्त म्हणजे स्टेजची लांबी वाढवून हा आणखीन पलीकडचा विचार झाला. एखाद्या कल्पनेची उंची वाढवणं, त्यासाठी एखादी लांबी वाढवून मग त्याच्यामध्ये अधिकाधिक कलाकारांना संधी देणं, हा खूप वेगळा प्रकार होता. आणि मुख्य म्हणजे खरं सांगायचं ना, त्याच्या मागचा मूळ उद्देश जो मला तो खूप आवडला, तो म्हणजे शिक्षण माध्यमातून हे आपल्याला नाटक उभं करायचं होतं. म्हणजे कसं? म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे नाटक उभं करणं अवघड होतं, ज्यांना कोणाचाही अभिनयाचा अनुभव नाही, परंतु स्टेज दिसलं पाहिजे. दरवर्षी आपण आपलं काय करतो, गॅदरिंग करतो. गॅदरिंगला एका ठराविक स्टेजवरती एका पाठोपाठ मुलं येतात, आपापले सादरीकरण करतात. हे सर्व शाळांमध्ये होतं. बाहेर व्यावसायिक जगतामध्ये शाळेतलं गॅदरिंग हा थोडासा चेष्टेचा विषय असतो, पण बरोबर. रमणबागेतलं स्टेज निश्चित हे याला निश्चित. अपवाद आहे. नाही, स्टेज म्हणण्यापेक्षा सुद्धा त्या स्टेजवरती जे घडतंय ना, परफॉर्मन्स. हो, त्यातले जे आपण त्यांना ज्या कल्पना देतो, नवीन नवीन कल्पना देतोय, मग फक्त देशभक्त नाही तर मग देशभक्तीपर आहेत, ते कॉमन भक्तिगीतं आहेत, पण भजनं आहेत, किंवा लोकसंगीत कोळी माध्यमात डान्स, सगळे शेतकरी प्रकार डान्स, हे टिपिकल टिपिकल गॅदरिंग. पण हे सगळ्याचा एकत्रित समावेश असलेलं नाटक म्हणजे जाणता राजा, जे मुळात तुमच्या Correct. डोक्यात होतच. पण हे नाटक सादर करताना तुमचे पहिल्यांदी जे काही दिंडी वगैरे असेल किंवा काय पहिल्यांदी मूळ नाटकामध्ये असेल, तर ती किती किती संख्या असेल तुमची पहिली मूळ नाटकातली? फार फार तर आता मूळ हा. 100 कलाकार असतील हा. तर दिंडीमध्ये 15 ते 20. 15 ते 20 मध्ये म्हणजे थोडक्यात तुम्हाला ते दाखवायचं होतं. हो, मग तुमच्या किती पट आपण स्टेज उभं केलं होतं सांगा, मूळ जाणता राजाच्या स्टेजच्या? तिप्पट. तिप्पट. बघा, म्हणजे हे प्रमाणच बदललं. आणि या प्रमाणामुळे ते जे दूर झालेले लांब झालेले स्टेज होतं ना, त्यांनी तुम्हाला एवढी मोठी संधी निर्माण करून दिली की तुमची खरंच कीर्ती सर्व दूर पसरली म्हणायला हरकत नाही. अगदी. कारण ह्या प्रत्येक गोष्टीमागे टायमिंग हा फार महत्वाचा. म्हणजे तुमचं ते मायमिंग बेसवरती डायलॉग म्हणायचे, त्याचं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग होतं,
त्याच्यावरती सगळं मान्य होतं, म्हणजे कलाकार ते बरोबर. सादर होणार होते. पण जे सहभागी कलाकार होते ते संख्येने तुफान होते. जिथे तुमची 15-20 लोक दिंडी करायचे, तिथे आमची 400 मुलं दिंडी करत हो हो होते, जे पार ग्राउंडच्या एका टोकाकडे येऊन दुसऱ्या टोकाकडे जायचे. मला सांगा, त्या दिंडीला मूळ तुम्ही केलेल्या संगीताची लांबी किंवा त्याचं जे ड्युरेशन होतं ते शक्यच नव्हतं पूर्ण. म्हणजे असं झालं असतं की दिंडी सुरू झाली, ट्रॅक संपला, बरोबर. पण निम्मी दिंडी अजून बाहेरच आहे, लोंबकाळती आहे. मग तेच म्हणतो ना, शेवटी ते बॅकग्राऊंड वरती अवलंबून असणारं नाटक हो. होतं कम्प्लीट. मग आपण ज्या रिहर्सल्स केल्या त्या रिहर्सल्स मध्ये जेवढं ड्युरेशन वाढत गेलं तेवढं म्युझिक आपण त्या याच्यामध्ये वाढवलं प्रत्येक प्रसंगामध्ये. मग ती दिंडी असेल, आणखीन कुठले प्रसंग होते, राज्याभिषेक सगळ्यात महत्त्वाचा. राज्याभिषेक तर फारच मोठा होता. आणि तरी पण येणं जाणं कमी होतं हो राज्याभिषेकामध्ये. हो जे मुख्य जत्रा इतर असतील, हा, मग ती बैलगाडी वगैरे बैलगाडी असेल. ह्या सगळ्या खऱ्या गोष्टी, त्यांचा वावर, त्यांना लागणारा कालावधी, हा तुम्हाला प्रत्येक वेळी टायमिंग काढून इथनं सुरू झालेली दिंडी तिकडे संपली की तिथे म्युझिक संपलं नाही तरी पंचायत आहे. आम्ही या सगळ्याचा विचार केला होता, अभिनय, सेट, हा, हा विचार आम्ही केलाच नाही तो. तेच तर महत्वाचं होतं ना, कारण शेवटी मी अनेक बॅकग्राऊंड म्युझिक भरपूर यापूर्वी तुम्हाला केलेली बॅलन्सचा होती. खूप अनुभव आहे. म्हणजे संगीत देणं हा आणि त्यासाठी आवश्यक असणारं कालावधी आणि त्या कालावधी मध्ये घडणारे प्रसंग, त्याचं सगळं एक कोऑर्डिनेशन चांगलं जमवायला लागतं किंवा त्याची एक सुंदर छान बनावट बनायला लागते. तर हा मोल्ड बनवताना या गोष्टी लक्षात घ्यायच्या, त्या मी प्राधान्याने लक्षात घेतल्या. आणि इथे म्युझिकचे आपण नव्याने म्युझिक करायला लागलं. बऱ्याच वेळा असं जाणवलं की पण त्या काळात जमलेलं जे ते माझ्या ते मनोहर पंतांनी ते म्युझिक केलं होतं हो आणि त्या म्युझिकला सुटेबल तेच स्केल वापरून त्याच्याशी संबंधित आणखीन काहीतरी भरपूर म्युझिक केलं होतं. आपण रात्र जागून त्याचे ट्रॅक तयार केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते इन्सर्ट करून मूळ ट्रॅक मध्ये इन्सर्ट करायचे. म्हणजे मूळचा ट्रॅक वेगळा आहे हो, आणि आता हा वाढीव ट्रॅक त्याला अगदी. मॅच करायचा आहे. मॅच करायचं म्हणण्यापेक्षा सुद्धा तो इन बिटवीन वाढीव जे झाले ते भरत मूळ ट्रॅक वाढतच चालला होता. बापरे, टायमिंग वाढत चाललं होतं आणि ते टायमिंग वाढवणं तरी ती गरज होती म्हणून वाढवलं. आपण असं काही नाही केलं की प्रसंगासाठी आपण नवीन म्युझिक केलं. मूळ ढाचा पण तोच ठेवला, हो. संगीताची ढब पण तशीच ठेवली होती, स्टाईल पण तशीच ठेवली होती आणि वाढलेलं म्युझिक फक्त आपण ते ऍड करत करत गेलो. काही ठिकाणी नवीन म्युझिक करायला लागलं, काही ठिकाणी आहे ते ट्रॅक रिपीट कॉपी करून ते आपण वाढवले आणि त्याचं ड्युरेशन सांभाळलं. हे संगीत देत असताना माझे जुने अनुभव मला उपयोगी पडले, याच्यापूर्वीचे बरोबर मान्य आहे. परंतु प्रत्यक्ष याच्यामध्ये एक समांतर पातळीवर राहून ते म्युझिक करायचं होतं. माझे स्वतंत्र कल्पना त्याच्यात राबवायच्या नव्हत्या. हो. मूळ संगीतामध्ये त्याच प्रकारचं म्युझिक द्यायचं, हे एक मोठं आव्हान होतं. खरंय. हा, कारण तसं बघायला गेलं तर एक नशीब चांगली गोष्ट की ज्यांचा आपल्याला सगळ्यांच्या डोक्यावर आशीर्वाद होता त्या बाबासाहेबांचा. हो कारण बाबासाहेबांचं एक नाटकातून 2000 साली काहीतरी एक केलं होतं, फुलवंती. फुलवंती. हो त्या फुलवंती नाटकामुळे तसा तुमच्यावर तर विश्वास होताच पूर्ण, मी दिग्दर्शक म्हणून किंवा या नवनिर्मितीसाठी. परंतु मला सुद्धा त्यावेळी बाबासाहेबांच्या सानिध्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, जे की भव्य दिव्य आणि उत्तम करायचं एवढंच एक ध्येय ठेवायचं असतं आयुष्यात, हे त्यांच्याकडे बघून कळतं. आणि ही एवढी मोठी संधी जाणताराजीची मिळाली, त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो. आणि संगीतामध्ये आवश्यक असणारे बरं त्याचा आणखीन एक प्रकार असतो. इथली जी संख्या होती ती संपूर्ण संख्या विदाउट इंटरव्हेल 3.5 तास हे नाटक बघणार होते. हो हो आणि या 3.5 तासामध्ये हा म्युझिक ट्रॅक प्रॉपर पोचवण्याच्या दृष्टीने सुद्धा साऊंड सिस्टीम लावायला लागणार होती. हेवी साऊंड सिस्टीम होती. म्हणजे त्याला
शेवटच्या टोकापर्यंत अगदी नजर पोचते ग्राउंडच्या एंड पर्यंत, एकही प्रेक्षक शेवटपर्यंत हल्ला नाही. कारण आपले बॅक टू बॅक पटापट 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 इतके सीन चालले होते. नाटकाची गंमत तीच आहे हो खरं हो हो सांगायचं. हो हो कारण ते न इंटरव्हेल होता होणार, पण हे अवघड होतं बरं का. पण मी पूर्ण वेळ नाटकाच्या त्या साऊंडवर बसलो होतो. तिथे 2 ट्रॅक समांतर चालू ठेवले होते. बर. हा, म्हणजे एक प्ले होत होता आणि एक समांतर स्टँड बाय चालू राहिला होता. समजा एका गोष्टीला कारण काही प्रॉब्लेम आला तर दुसरा तो ओ लगेच इमिजिएट चालू करायचा. म्हणजे 2 प्लेयर होते ते वेगळे हो आणि ते हो दोन्ही जॉईन केलेले होते. अर्थात यासाठी जाणताराचे जे काही मूळ साऊंडचे जे लोक होते त्यांनी खूप मदत केली. याच्यात वादच नाही बरं का, की आपण केलं असं कोणीच म्हणू शकणार नाही. हे नाटक झालं तेव्हा हो हे ना त्यातले कलाकार म्हणू शकत, ना प्रत्येक विभागाचा प्रमुख म्हणू शकत, आणि ना आपण सगळे म्हणू शकत. मूळ लोकांचं मार्गदर्शन त्यांचं, आणि खूप थोर लोक होती यांचं सततचं मार्गदर्शन जे मला साऊंड मध्ये सुद्धा उपयोगी पडलं. त्यांचे साऊंड आर्टिस्ट होते, सगळे होते. पण अटेंडन्स महत्वाचा होता, त्याचं ड्युरेशन महत्वाचं होतं. आपण रातोरात जागून ती म्युझिक पण भरपूर केली. पण या संगीत करतानाचा अनुभव सगळ्यात महत्वाचा म्हणजे मला असं वाटतं बरं का, की हा ढाचा बनवताना एखादी गोष्ट छोटीची मोठी करणं हो 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 हे खूप मोठा चॅलेंज होता. त्यासाठी मला वेगळा अनुभव मिळाला आणि त्याच्यातनं मला खूप काही साधता आलं, जे पुढच्या आयुष्यात सुद्धा मला कधी असं आता वाटत नाही. कुठलीही गोष्ट मी करू शकतो असं नक्की एक कॉन्फिडन्स जाणताराजांनी दिला, जी की प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक विद्यार्थ्याला त्यातल्या मिळाला. आणि हा कॉन्फिडन्स जाणताराजांनी आम्हाला दिला. त्याबद्दल भव्य जाणताराजाचे मी मनापासून आभार मानतो. हा एक वेगळाच मुद्दा तुम्ही मांडलात की बीज आहे हा. ते बीज मोठं करायचं आहे. हम्म. पण ते मोठं करत असताना किती गोष्टींचा विचार करावा लागतो. मुळात हे नाटक आहे संगीत प्रधान. बरोबर आहे. संगीत, नृत्य, अभिनय तर आहेच आहे, सर्व पण रेकॉर्डिंग संगीत प्रधान आहे. संगीताला तितकंच महत्व आहे. पण मला हे पहिल्यांदाच कळतंय की 2 ट्रॅक तयार ठेवले होते तुम्ही, हो समांतर, त्याशिवाय सेफ साईड आहे ते. की समजा काही घडलं असतं, एवढी मोठी संख्या, काही काय? त्या पहिल्या साऊंड ट्रॅक मध्ये गडबड झाली असती, अडकला असता, हे safe सगळं नाही. नाटक थांबलं असतं आणि तो सगळा जो माहोल आहे, टेम्पो आहे, तो थांबला असता ना. आणि पुन्हा ते उचलणं किती अवघड गेलं असतं. हेच तर महत्वाचं. एक टेक्नॉलॉजी किती पुढे जावं, अडचणी जर आल्या तर त्याच्यासाठी पूर्ण स्टँड बाय तयार गोष्टी ठेवायलाच लागतात या अशा मोठ्या महानाट्यांमध्ये. अगदी खरं. आणि ही गरज होती त्यावेळेची, तो नाईलाज मी होता. एक हा. भाग्यवान मुख्याध्यापक मी स्वतःला समजतो, कारण माझे जे सहकारी आहेत ना असंख्य, तुम्ही तर अगदी. त्यात खूप मोठे आहात, विश्वास टाकला की ते नक्की होणार. मला काळजीच करावी लागत नव्हती. ज्यावेळेस मी 3 तास स्टेजवर होतो, बरोबर. तिकडे लाईटचं काय झालंय, साऊंड थांबेल का, ती एंट्री होईल का, ते जसं होईल का, मला काळजीच नव्हती. मी त्या शाहिरी भूमिकेत पूर्णपणे रममाण झालो होतो. पण याला कारण माझे सर्व सहकारी तुमच्यासारखे, ज्यांच्यावर विश्वास माझ्यावर आणि माझा त्यांच्यावर होता. निश्चिंतता हेच तर महत्वाचं असते गोष्ट. तर प्रत्येक कलाकार आपापल्या स्वतःच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन काम करू शकतो, की मला ही जबाबदारी मी पार पाडणार. आणि अगदी बरोबर. शाळेसाठी आहे हा सगळ्यात महत्वाचा भाग होता. कारण शाळेने ही दिलेली संधी हे, कारण जिथं आपलं पगार 2 वेळचं चालू आहे, हो त्याच्यासाठी कधीही बेईमान होऊन चालणार नाही, हे राजांनीच शिकवलंय. त्यामुळे हा आपला जो काही संस्कार आहे तो खूप उत्तम होता, वादच नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. आणखीन एक मुद्दा मला बोलायचा आहे तुमच्याशी, हम्म. वेगळाच आहे थोडासा. बर. शाळा, जाणता-राजा हे थोडंसं बाजूला ठेवूया आपण. हं. याची जे संगीतामधली जी गंमत आहे, की काय म्हणून हे नाटक एवढं गाजलं,
संगीतामुळे. तर फार त्याच्या चांगलं. चाली विषय आहेत ना, साधी आहेत, अनेक गोष्टी आहेत. वा. तर एक संगीतकार म्हणून तुम्हाला या नाटकाचा संगीताचा ट्रॅक म्हणून काही वैशिष्ट्य काय वाटतात? एक महानाट्याचा पॅटर्न कसा असावा याचा एक आदर्श सगळ्यांसमोर आला आणि मग पुढे पुढे अनेक लोकांनी बॅले होत त्याला गेले. फॉलो केलं. हो. म्हणजे मी तर गंमत म्हणून सांगतो की अजूनही कुठल्याही गणेशोत्सवात जावा तुम्ही, तिथल्या कार्यक्रमामध्ये किंवा त्या स्टेज जे हे असतं ना बॅकग्राऊंड, हो हो तिथे अजूनही जाणत्या राज्यातलीच तुतारी वाजते. हो, हो, हो. म्हणजे ती तुतारी फार कोट्यवधी ठिकाणी तीच तुतारी जी रेकॉर्डिंगला वाजली जाणत्या राज्यामधली, हो तीच लोक रेकॉर्डिंगला कॉपी करून उचलून दुसऱ्या रेकॉर्डिंग मध्ये वापरतात. म्हणजे ही तुतारी सुद्धा जे खरंच, मला कुठलं हे करायचं नाही, प्रचार करायचा नाही, पण तुतारी हे वाद्य खूप प्रेरणा देणार आहे, याच्यात वादच नाही. प्रश्न. आणि कारण शेवटी ते युद्ध सुरू झालं काय तेव्हा एकदा शिंग फुंकिले रणी म्हणलं की झालं काम. हे तर अख्खं पुस्तक बाबासाहेब वसंतराव बापटांचं आहे, शिंग फुंकिले रणी म्हणून. हो, इतकी हो. सुंदर गाणी आहेत त्याच्यामध्ये, तो भाग वेगळा आहे. परंतु यातलं संगीत लोकसंगीत आहे. हो अगदी मग ते धनगर गीत असेल, शेतकरी गीत असेल, नाही तर कव्वाली आहे. कव्वाली इतके सुंदर केले मनोहर पंतांनी, इतके सुंदर चाली दिलेले आहेत. कुछ तो तेरे काजल ने कहा, तेरे उलझे हुए बालों ने कहा, जो राज अब तक न समझे कोई, तेरे लिपटे हुए आंचल ने कहा, आंचल ने कहा, जुल्फ बिखरी के सिया, जुल्फ बिखरी के सिया, रात ने दिल तोड़ दिया, क्या कहे कौन से सदमात ने दिल तोड़ दिया, क्या कहे कौन से सदमात ने दिल तोड़ दिया, क्या कहे कौन से सदमात ने दिल तोड़ दिया, तोड़ दिया 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 दिल तोड़ दिया. या चालींच्या सुद्धा एक प्रवाहित ठेवण्याचा जी ताकद लागते ना, हो कारण कधी कधी होतं की अनाठाई गाणी आणली असं वाटायची शक्यता असते, परंतु नाही, ती गरज आहे गाण्याची असं संगीत त्याच्यामध्ये आहे. आणि ते अर्थातच त्या लेखकाचं आणि त्या निर्मितीचंच मूळ वैशिष्ट्य आहे की तेच नाही असे खरं सांगायचं की ते एकमेकांमध्ये झेल होणं, की हे कधी आलं आणि ते कधी गेलं हे न कळणं. आणि ते बॅकग्राऊंड म्युझिक हो एकदम प्रचंड हेवी म्युझिक केलं की त्याच्यामध्ये सगळं जो हलकल्लोळ म्हणलं की हलकल्लोळ, युद्ध म्हणलं की युद्ध, शांतता म्हणली की शांतता, या सगळ्या रसांना पूरक असं संगीत त्या नाटकाला लाभलं. मला यातल्या संगीताच्या संदर्भात मला तुमच्याकडनं एक गोष्ट ऐकायची आहे. हं. एवढ्या संगीताचा धबधबा चालू आहे, प्रचंड, अगदी. आणि सगळ्यात शेवट येतो भैरवीवर. बरोबर. आणि त्या भैरवीविषयी तुम्ही बोलावं अशी माझी इच्छा आहे. रामचं करता रामचं भोगता प्रचितीस आले, श्री शिव छत्रपती झाले. वा. याने आपल्या नाटकाचा एंड होतो. एंड होतो. बरोबर आहे. शिवरायांना प्रसन्न तुळजा आज उषःकाली, कालगतीवर अंकित मंगल शिवमुद्रा झाली. ज्ञानेशांच्या पसायदाना मूर्त रूप आले, श्री शिव छत्रपती झाले, श्री छत्रपती झाले.
सांगू का? हा. जे अं, तसे आपण भारतीय भाग्यवान आहोत. आपल्या कसे? भारतीय संगीतामध्ये भारतीय लोकांना त्या भैरवीची इतकी सुंदर सवय लावली या शास्त्रीय संगीताने की त्याच्यातलं पावित्र्याची उंचीच बदलत जाते. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. त्या शब्दांना इतका काही मान मिळतो आणि सगळं वातावरण असं भारावून जातं. आणि एक एक ताकद भैरवीमध्ये खूप ताकद आहे. भैरवी मुळात सकाळचा राग आहे. तो काय आता म्हणता? मुळात सकाळचा राग आहे. त्यातले बर. मी स्वररचना त्यातले जर बघितल्या तर मूळ राग तो सकाळचा राग म्हणून ओळखला जातो. परंतु मैफलीमध्ये वारंवार शेवटी गाऊन गाऊन तो एक मानसिकता अशी तयार झाली की सामान्य माणूस सुद्धा ओळखेल, अरे आता हे कार्यक्रम हे संपत आला. गाणं असे ही स्वरावली आली म्हणजे कार्यक्रम याच्यानंतर संपणार. परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जबाबदारी असते की त्याच्यात कळस गाठायचा असतो. ही संगीतकाराची जबाबदारी असते हो. आणि ती इतकी अप्रतिम चाल सगळ्यांना भारावून टाकते. खरं सांगायचं डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये एक खूप चांगलं जाणवलं. मला अनेक वेळा असं जाणवलं बरं का. म्हणजे मी वंदे मातरम केलं होतं 11,000 मुलं, तेव्हा सुद्धा जे आजूबाजूला विद्यार्थ्यांव्यतिरिक्त त्यांचे पालक त्यांचे आजोबा वगैरे सगळे रडत होते ते वंदे मातरम झाल्यानंतर. कारण 125 वर्ष झाली होती. कारण ते काळ त्यांनी बघितलेला होता. त्या लोकांना ते जाणवतं. इथे खरंच आपल्या सर्व शिक्षकांना सुद्धा असंच आतनं त्या भैरवीच्या वेळी भरून आलं असणार आणि त्याच्यामुळे की अरे सगळं साधलं, रेकॉर्ड झालं वगैरे, ते सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. पण आपण मुलांपर्यंत जो विषय पोहोचवणं गरजेचं होतं की निर्मिती म्हणजे काय असते. खरंय. निर्मिती हे एक शिक्षण आहे. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. काय म्हणताय? तुम्ही एक सांगा, हा? लेखकाने निर्मिती केली. बरोबर. जर त्या लेखकाने सांगायला सुरुवात केली की मी कशी केली, तो सांगत नाही हो आपल्या जनसामान्यात. हो. मी संगीत देतोय, मी काय विचार केलाय, माझ्या डोक्यात काय चाललंय, हे कसं बाहेर काढायचं आणि हे लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं, ही निर्मिती आहे. आणि त्या निर्मितीसाठी मी आज मोकळेपणे बोलतोय. प्रत्येक निर्माता जो असतो ना तो दुसऱ्यांसाठी करत असतो. काहीतरी कला निर्मितीचे लोकांसाठी असते. हे माझं अगदी कायमचं आवडतं वाक्य आहे खरं सांगायचं. कला निर्मिती आपल्यासाठी नसते, कला निर्मिती ही लोकांसाठी नसते. तर त्या निर्मितीच्या मागचं जे काही शिक्षण पद्धती आहे, आपल्याला टोले सर आहेत, सातपुते सर आहेत, शिवले सर होते. म्हणजे तिथे मनुष्यबळ कसं वापरायचं ते तर त्यांनी तर नाटकं पण पाहिली नाहीत. स्टेज पलीकडे ग्राउंडच्या मधल्या चौकामध्ये आपली सगळी मुलं आणि ती ओळीने त्या सीनच्या वेळी सोडणं अवघड आहे. अगदी प्रोफेशनल लोक सुद्धा आपली एंट्री चुकतात आणि आम्ही 400-400 मुलं सोडतात आणि परत येतात. तिथे ऍक्टिंग करून येतात. फार अवघड आहे. हे मनुष्यबळ कसं वापरलं, त्यासाठी मॅनेजमेंट काय केली आणि हे बघणारी प्रत्येक निर्मितीच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये, मग ती वस्तू असेल, संगीत असेल, हे असेल, लेखन असेल, वापर असेल, स्टेजवर तयार करणं असेल, या प्रत्येक ठिकाणी आपला विद्यार्थी साक्षी होता. आणि या साक्षी असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आयुष्यात खूप काही शिकायला मिळालंय. म्हणून निर्मिती हे शिक्षण याच्यामध्ये खूप चांगली गोष्ट झाली. नाटकामध्ये टाळी घेणारी वाक्य असतात आणि या विषयामध्ये खरंच टाळी तुम्हाला यासाठी दिली पाहिजे. निर्मिती हे शिक्षण आहे. निर्मिती हे शिक्षण आहे. धन्यवाद.